नमस्ते निहोंगो. आज आपण नी साई शिते या ग्रामर पॅटर्नचा अभ्यास करणार आहोत. त्याचा अर्थ च्या वेळी, च्या प्रसंगी किंवा एखाद्या स्पेसिफिक वेगळ्या घटनेच्या वेळी वापरता येतो. अर्थ म्हणायला झालं तर च्या वेळी आहे आणि ती च्या वेळ ही वेळ कोणती आहे तर ती प्रसंग आहे, एखादा विशिष्ट किंवा ती घटना आहे. हे खूप फॉर्मल पद्धतीसाठी वापरलं जातं, खास प्रसंगांसाठी वापरलं जातं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अर्थी हे वापरलं जातं. जर सेचुदोकू बघायचं झालं तर नाऊन आणि रूट व प्लस नी साई शिते, नाऊन प्लस नी साई शिते, रूट व प्लस नी साई शिते. आपण एक्झाम्पल बघूया. रेई केक्को नी साई शिते ओ कुनो हितोनी ओरेई शिते मोराई मास्ता. आता लग्न हे काय रोज होण्याची गोष्ट नाही किंवा दर 6 महिन्याला होण्याची गोष्ट नाही. तर लग्नाच्या अशा ह्या स्पेशल ऑकेजनसाठी, एक विशिष्ट घटनेसाठी लग्नाच्या वेळेला खूप लोकांकडून शुभेच्छा मिळाल्या. लग्नाच्या वेळी सर्वांनी अभिनंदन केले याचाच अर्थ. दुसरं आहे हिक्कोशी सुरू नी साई शिते तोमोदाचीने तेत्सुरातने मोराई मास्ता. हिक्कोसू नी साई शिते म्हणजे रूट व प्लस नी साई शिते. जेव्हा रूम शिफ्ट करताना मित्राकडून मदत मिळाली. आता रूम शिफ्ट करणं हे दर दिवसाचा गोष्ट नाही आहे. ती आपण एखादा 6 महिने, 1 वर्ष किंवा कधीतरीच आपण खोली बदलतो किंवा खोली शिफ्ट करतो. त्यासाठी नी साई शितेचा वापर केला आहे. तिसरं वाक्य आहे केईयाकू मानाबू नी साई शिते नाईयो हो योकू काकुनीन शिते कुदासाय. केईयाकू म्हणजे ॲग्रीमेंट म्हणता येईल, करार म्हणता येईल. करार साईन, मानाबू इज टू टाय, तो आपण एक त्याचा अर्थ घेऊया. करार साईन करण्याच्या वेळी. नाईयो म्हणजे त्यातलं माहिती. ही योकू काकुनीन शिते कुदासे, व्यवस्थित तपासून घ्या. करार करताना सर्व माहिती नीट तपास. तर लक्षात ठेवण्याचे मुद्दे ह्यात असे नी साई शिते म्हणजे च्यावेळी. च्यावेळी म्हणजे प्रसंग कोणता, खास प्रसंग किंवा एखादी घटना. हे खूप फॉर्मल आहे, सरकारी कामांसाठी वापरू शकतो आपण. आणि तिसरं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अर्थी वापरता येईल. आणि सेचुदोकू झाला नाऊन किंवा रूट व प्लस नी साई शिते. तुम्ही जर या पॅटर्नचा अभ्यास करत असाल तर तुमची वाक्य मला कळवा. थँक्यू.